घर हे शेवटी संस्कारावरतीच चालतं. त्यामुळे मुलीला चांगले संस्कार हवेत एवढीच आमची अपेक्षा. आता अख्ख्या पंचक्रोशीत तुमचं नाव एवढं आदरानं घेतलं जातं, यातच सगळं आलं. मी काय म्हणतो नाना, ज्यांना संसार करायचा आहे त्यांनीच एकमेकांशी बोललं तर जास्त बरं. म्हणजे तुमची सगळ्यांची काही हरकत नसेल तर बरं का. शीतल, जा तू यांना आपले घर दाखव. चला. घरचे सांगत होते तुमच्या खानदानात तुमच्या आधी कुणीच मुलगी जन्माला आली नाही. 40 पिढ्यांनंतर मी पहिलीच मुलगी झाली. आणि भाऊ? 2 भाऊ आहेत, सौरभ आणि ध्रुव. कॉलेजला कुठे आहे तुम्ही? साताऱ्याला आहे. अच्छा, मग जाता कसे? नाही म्हणजे बस की गाडी? बस, वडा, काय मिळेल त्यानं. BA झाल्यावर पुढं काय करायचं ठरवलंय? MA करायची इच्छा आहे. MA करून काय करणार? नाही म्हणजे तसं पुढं शिकायची गरज नाही, कारण आमच्या घरी आल्यावर तुम्ही थोडी जॉब करणार आहे. का? अहो, आमचा एवढा मोठा डेअरीचा बिझनेस आहे, जॉब करायची गरजच पडणार नाही. पण मला जॉब करायचा असेल तर? कशाला? आता माझे MBA झाले, एवढ्या मोठमोठ्या कंपन्यांच्या ऑफर्स येतात. तरी पण मी आमचा बिझनेस पुढे चालवायचं ठरवलं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही येऊ शकता की. अच्छा. आणि तसंच जर काही वाटलं तर मी डिसिजन घेईन ना. तुम्ही का घेणार डिसिजन? अहो, एवढे मोठे डिसिजन तुम्ही एकटेच कसे घेणार? मुलीने स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. त्यासाठी नवऱ्याची परमिशन मागायची काय गरज आहे? हा, समजा तिला तिचे निर्णय घेता आले नाही तर मी मदत करीन, पण मी माझे निर्णय त्याच्यावर लादणार नाही. समजा लग्नानंतर मला एखादी गोष्ट करायची असेल तर तुम्ही मला ती करू द्याल? म्हणजे त्यासाठी परमिशन द्याल का? कोणती गोष्ट आहे यावर डिपेंड आहे. मग मी परमिशन द्यायची की नाही हा डिसिजन घेईन. पण समजा मला तुमचा डिसिजन नाही पटला तर? असं होणारच नाही. मी जे डिसिजन घेईन ते आपल्या भल्यासाठीच घेणार ना. होय, पण जर नाहीच पटला तर मग? अगदी बरोबर आहे. प्रत्येक निर्णय प्रत्येकाला पटतील असं नाही, पण काही डिसिजन घेताना अनुभव आणि शिक्षण तेवढंच महत्वाचं असतं ना. माझं शिक्षण तुमच्यापेक्षा जास्तच झालंय, म्हणजे मी घेतलेले निर्णय योग्यच असतील ना. तुम्हाला आणि काही विचारायचंय का? नाही. बर, मग खाली जाऊया. हो, चला. शीतल मदत करते की नाही काकाला? करते की. म्हणजे मी कुठं बाहेर कामानिमित्त गेलो ना तर तीच बघते दुकान. होय. या. काय रे, व्यवस्थित बोललात ना? हो. कसं आहे, आम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही दोघांनी एकमेकाशी बोललेलं जास्त चांगलं. होय की नाही नाना? होय. आई वडील काय हो, लग्न पावतर असतात. लग्न झाले की मुलाला आणि मुलीलाच एकत्र राहायचं असते. अहो, निघायचं का आपण? साताऱ्याला पोचायला उशीर होईल मग. हो हो. बरं नाना, येऊ का आम्ही आता? तुम्ही कधी फलटणला आलात तर नक्की या. घर आणि डेअरी पण बघता येईल. हो, नक्की येऊ आम्ही. बर, बाकी तुम्हा सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला.
चला येऊ का आता? जरा थांबा. सुमन, हळदी कुंकवाचं घेऊन ये. आणते. काय शिकले? आज पोरगा बघायला आला होता ना? काय आलं? होय, पण मला नाही आवडला. अगं, चांगला होता की दिसायला? दिसायला मस्त चांगला आहे, पण काय पण त्याच्याशी बोलल्यावर नाही आवडला. काय वाव ग बोलला का तुला? नाही, तसं काय नाही. तसा बोलायला चांगला आहे, पण त्याला त्याच्या मनासारखी जगणारी बायको पाहिजे. हा, अगं मग प्रत्येकाला त्याच्या मनासारखा जोडीदार पाहिजे असतो. त्याच्या पण काहीतरी अपेक्षा असतीलच ना? होय, पण पोरींना त्यांचं काय आयुष्य नसतं का? आपली जी काय मतं आहेत ती पोरींवर लादायची. आता चिडून काय उपयोग आहे का? नाही पसंत तर विषय सोडून दे ना. अगं आत्ताशे तर तू पहिला मुलगा बघितलायस, अजून लई पोरं बघायचे तुला. लय बघायचीत म्हणजे? अगं पोरगा पसंत पडेपर्यंत मुलं तर बघावं लागणार ना तुला. आता मी नाही बघणार. मग काय लग्न करणार नाहीस का? अरे करणार की, पण अशा मुलाबरोबर करणार जो प्रत्येक गोष्टीत माझ्या बरोबर उभा राहील. तुला ना तुझ्या मनासारखाच नवरा मिळाला पाहिजे. जर का नाही मिळाला ना तर जो मिळाला ना त्याचा अवघड होईल. अवघड कशाला होतंय? मला जर माझ्या मनासारखा पोरगा नाही मिळाला तर मी लग्नच करणार नाही. लई शहाणी आहेस. अगं असं असतं व्हय कुठं? अगं लाईफ मध्ये कुठेतरी ऍडजस्टमेंट करावीच लागते. मी ऍडजस्टमेंट करीन की, पण ज्याच्या बरोबर आयुष्य घालवायचंय तो सिलेक्ट करण्यात अजिबात ऍडजस्टमेंट करणार नाही. असं म्हणलीस ना तर अख्खी जिंदगी जाईल नवरा शोधण्यात. हे काय नाही जात. मी एक काम करतो, मीच तुझ्यासाठी पोरगा शोधतो. हा, होय, शोध शोध, पण लक्षात ठेव मला तुझ्यासारखंच पोरगा पाहिजे. हा, माझ्यासारखा? हे शितले काय प्रेमात बिमात पडलीस का काय माझ्या? हटे, अरे तुझ्यासारखा म्हणजे तू कशी माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली होती त्या विचाराचा. मग असा पोरगा सापडत नसतो मग, कारण आज वन अँड ओनली वन आहे. सिंगल पीस, कळलं का? आय सिंगल पीस. अरे पोरगा बघायला येणार म्हणून पूजेला भेटायचं राहिलंच की. कवा जायचं? उद्या जाऊया की. हा ठीक आहे, जाऊया.